आत्ता वाजले बघा 3:33 आणि आज तारीख आहे 20 ऑगस्ट आणि सध्या आम्ही आहेत आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवर. काय विषय माहिती का, आमच्या गाडीमध्ये गॅस आणि गॅस हे ट्रॅव्हलिंगच्या टायमाला वापरता येत नाही असं म्हणजे गव्हर्नमेंटचं मान्यता आहे, कारण की ते विस्फोटक आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही इथं मुक्काम करणार आहे. तसं आमचं गाडीचं झालं 3 वाजता, आता झोप येते कोणाला घेत नाही. काही जण इथं बघू शकतो, इथे झोपलेत आणि काही जण गाडीत झोपलेत. आम्ही सध्या पेट्रोल पंपावर आहे, बॉर्डरवर आहे आणि समोर आता आम्हाला काय करायचं ते अजून तर काही निर्णय नाही घेतला, पण घेतो आणि गाडी जराशी साफसफाई करून जातो आम्ही. तिरुपती बालाजी दर्शन झाल्यानंतर आम्ही आलोय महालक्ष्मी गोल्डन टेम्पल तमिळनाडू येथे. तर आता आम्ही आंघोळ वगैरे केल्या आणि आम्ही दर्शनासाठी निघलोय. सगळेजण आहेत तिथं सगळे छान आणि छानपैकी आम्ही आता दर्शनात जात आहे. बाकी जसं कोणाचं मनोगत आम्ही सगळ्याचे मनोगत म्हणतो. आता तिरुपती बालाजी मध्ये आमचं ठरलं होतं की काही होईल पण आज दर्शन घेणार म्हणजे आम्ही घेणार. 20 ते 22 बारीला लागल्याच्या नंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्हाला एकदम आता प्रसन्न वाटलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आता आम्ही निघालो गोल्डन टेम्पल आम्ही गोल्डन टेम्पल इथे आलेलो आहे आणि इथं बहुतेक करून तरी मोबाईल हे आमचे मोबाईल काउंटरवर घेतील. हात करण्याचे चान्सेस नसताना इथं इन्क्वायरी मोबाईल ना आत मोबाईल नेतात नाही ना, मग काय करावं आता आपण प्रत्येक ठिकाणी असतं. काय करावं तुम्ही काहीच करू नका धनभाऊ, प्रत्येक ठिकाणी असतेच. क्या करने का हम जाने नहीं देता कि मेरे पास अन्नाचं टेम्पल इथून खाना बनाया आम्ही जेवण केलं, जेवण बनवलं. जेवण आम्ही शी इज माय फ्रेंड राजेश sir is meeting sir so good I'm helping very thank you sir, thank you so much sir. और फ्रेंड सर को थैंक यू बोल रहे हैं, लेकिन सर हमारे सब मदद की. देखिए ये साला पी वाला है, ड्रिंकिंग वाटर. I don't drink. मैं ये थर्मोस में बेचता है मैं ये सब बेचता हूं. ये के तला हां ओके ये के तला जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. मैंने खाना खाने के बाद अभी नाश्ता किया. उसके बाद मैंने क्या किया मालूम है क्या, 3 चाय ली, 3 गुड्डे लिए, हम दोनों 3 बड़े वाली बिस्किट लिए. तुम क्या आदमी हो क्या? हमें आदमी नहीं तभी मेरा पेट नहीं भरा. यार करता है घूमने के लिए क्या यार, और खाने में मजा अपना खाने का कुछ रहने का बाद में आता है मजा. आत्ता वाजलेत बघा रात्रीचे 2:30 आणि तारीख आहे 21 आणि सध्या आम्ही आहेत मीनाक्षी अम्मन टेम्पल तमिळनाडू आणि आम्ही सध्या रूममध्ये झोपायसाठी रूम केलेली आहे, कारण की आमची रोज झोप होईन झाली. बाकी रूम गेली तरी आम्हाला खूप उशीर व्हायला जायला, त्याच्यामुळे त्याचं काय बजेट आम्हाला बसून झोपीचं. मी तर 2-3 दिवसाची झोप एकदा घेतली असं वाटली. आणि तुम्ही बघू शकता आमच्या रूमच्या समोर हे मीनाक्षी अम्मन टेम्पल आहे आणि या आपण सकाळी मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि मॅपवरून याचे फोटो बघू शकता. आमची जी रूम आहे ते आपल्या मीनाक्षी अम्मन टेम्पलच्या समोर आहे आणि तुम्ही बिल्डिंग बघू शकता खूप मोठी आणि खूप स्वस्तामध्ये इथं रूम भेटून जाते तुम्हाला. आली जर काही दिसाय व्हिडिओ तर काय म्हणतात, तर आम्ही हॉल केलेला आहे आणि काही जणांची इथं झोपलेत, काही जण तिकडे झोपलेत. सुबह सकाळ आम्ही काल गोल्डन टेम्पलवरून मदुराई इथे आलो आहोत. रात्री आम्हाला म्हणजे सकाळचे 3 वाजले इथे यायला. 3 वाजता मग आम्ही आलो. बाकी सगळेजण गाडीमध्ये झोपलेले होते. मी
निशांत देशमुख आणि दोघं तिघं आम्ही दोघं ठिकाणी मी रूम वगैरे बघितली. इथे एक आम्हाला एक रूम करून देणार एक माणूस होता. त्या माणसाने आम्हाला थोडी माहिती दिली या मंदिराविषयी. हे मंदिर महालक्ष्मीचं आहे मथुराईचं. आणि या मंदिराचं रहस्य असं आहे की मीनाक्षी मंदिर या मंदिराचं असं एक रहस्य आहे की 2500 वर्षापूर्वीच मंदिर आहे. म्हणजे इथे माता पार्वतीने वास केलेला आहे. म्हणजे माता पार्वती इथे आली होती. आणि बस आणि पुढचं आम्ही सांगतो पुढच्या अपडेटमध्ये. तरी पण तुम्ही बघू शकता मंदिर. ये है तमिलनाडु के मदुरई शहर के बीचों बीच स्थित मीनाक्षी अम्मन मंदिर, जो भारत के सबसे विशाल और सबसे भव्य मंदिर परिसरों में से एक है और इसे देखकर हर इंसान की सांसें एक पल के लिए रुक जाती हैं। इस मंदिर परिसर में कुल 14 विशाल गोपुरम यानी मीनारें हैं, जिनमें सबसे ऊंची मीनार 52 मीटर ऊंची है और इन सभी मीनारों पर 33,000 से ज्यादा रंगीन मूर्तियां उकेरी गई हैं, जो हिंदू पौराणिक कथाओं के हर पात्र और हर घटना को जीवंत करती हैं। इस मंदिर का इतिहास 2500 साल से भी पुराना है और इसे मदुरई के पांड्य राजाओं ने बनवाया था। पौराणिक कथा के अनुसार ये मंदिर उस जगह पर बना है जहां भगवान शिव ने देवी मीनाक्षी से विवाह किया था और इसी विवाह की याद में हर साल यहाँ एक विशाल उत्सव मनाया जाता है, जिसमें लाखों श्रद्धालु शामिल होते हैं। इस मंदिर की सबसे बड़ी इंजीनियरिंग खासियत है इसका 1000 खंभों वाला हॉल, जिसमें वास्तव में 985 खंबे हैं और हर खंबे पर अलग अलग देवी देवताओं और पौराणिक प्राणियों की मूर्तियां इतनी बारीकी से तराशी गई हैं कि हर खंभा अपने आप में एक अलग कला का नमूना है। इन खंभों को थपथपाने पर अलग अलग संगीत के सुर निकलते हैं, जो विट्ठल मंदिर के संगीत खंभों की याद दिलाते हैं। मंदिर के अंदर एक विशाल सुनहरा तालाब है, जिसे पोत्रा मारई कुलम कहा जाता है और माना जाता है कि इस तालाब में डुबोने से ही पता चलता था कि कोई साहित्यिक रचना श्रेष्ठ है या नहीं। अगर वो डूब जाए तो साधारण और तैर जाए तो उत्कृष्ट। सबसे बड़ा रहस्य ये है कि इन 14 विशाल गोपुरम को इस तरह बनाया गया है कि चाहे आप मदुरई शहर में कहीं भी खड़े हों, इनमें से कम एक गोपुरम हमेशा दिखता है और ये शहर की एक अद्भुत वास्तुकला योजना का हिस्सा था। दर्शन लागले आणि काय मोबाईल आता नाही आला त्या पण आतमध्ये मोबाईल आला नव्हता. त्याच्यामुळे आता तर तुम्हाला मी सांगू शकत आहे आणि दाखवू शकत नव्हता. कारण इतकं भयानक पाण्याचं कसं आहे, इतकं पाण्याचं रहस्यमय मंदिर आहे की तुम्ही विचार पण करू शकत नाही. तुम्ही आल्यास 100% मदुराईला या आणि दर्शन घ्या. मीनाक्षी मातेचे आणि इकडे पाहता आता आमची अपडेट सांगते की बाई धनुच्या किती वेळची माग लागली. धनुचं म्हणणं आहे की धनुचं म्हणणं आहे किंवा 10 रुपयाला एक पुस्तक द्या आणि त्या बाईचं पुस्तक नाही मिळाली आणि हे घेतलं तरी पण घेतलं नाही. घेतलं आता घेतलंय काय सोडलं आता काय किती पण घेतलं सोमेश एरिया मीनाक्षी अम्मा टेम्पल. आणि तुम्हाला सांगतो की आता आम्ही जस्ट दर्शन करून आलोय आणि विषय असा आहे की माझा मोबाईल नेऊ देत नाही. मोबाईल देता येतात त्यामुळे फोटो व्हिडिओ करायचे चान्स नाही. पण त्या जागी मी आली या साईडला रोडनं इथे अवश्य या. कारण की कसं आहे आजचं जे कल्चर आपलं कोरीव काम आहे खरंच खूप भारी आहे. आणि विषय म्हणलं तर तिरुपती बालाजी आलो ना त्यानंतर तिथं गोल्डन टेम्पल आहे ते आम्ही जी केले तीच. त्याच्यानंतर या साईडला जर आपण कारण पुढे आता रामेश्वरम या साईडला जर आपण दर्शनासाठी आलो तर इथं पण मीनाक्षी अम्मन टेम्पलला नक्कीच या. कारण की असं कसं आता आपल्याला जास्त सांगत नाही आपण रंगतात नाही. पण आल्याच्यानंतर 100% आपले या आपण सांगतो ते नुकसान होणार तुमचं मन प्रसन्न होणार. बरं झालं सर आपण बघू शकतो. आता हे जे मंदिर आहे ना या मंदिर 4 दिशेने 4 दरवाजे आहेत. आपण आता हे उत्तरद्वारला आहे आणि याच्या अगोदर आपण जे पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितलं ते दक्षिण द्वार होतं. आणि आता याच्या आतमध्ये व्हिडिओ काढतात ना त्याच्यामुळे आता याचे थोडे मी गुगलवरून इंस्टाग्रामवरून फोटो घेऊन व्हिडिओ घेऊन टाकतो. दिसतं कसं आहे कसं ते. पण खरंच काय याचं जे कोरीव काम आहे तुम्ही बघू शकता. 2500 वर्ष अगोदरचं मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही. मंदिर एक दरवाजा आहे आणि या दरवाजाने आम्ही बाहेर आलो आहे आणि दुसऱ्या दरवाजाने आत गेलो होतो.
इथे पुन्हा गावोगावी असे मंदिर आहेत ना, हे दरवाजे फक्त हे दरवाजे महादरवाजे किती मोठे येतात. समोर आलो आता मी इथं टी पॉइंट आलो यांच्या इथे तुम्ही दुकान बघू शकता. तामिळनाडूमधली भाषा त्याची भाषाची काय असेल त्याच्या समोर लगेच इंग्लिश भाषा म्हणजे जे अदर स्टेट चालले त्यांना इंग्लिश तरी कळते ना, त्यामध्ये इंग्लिश पण टाकलेले. आणि इथं नाश्ता सेंटर आहे, एक नाश्ता सेंटर आहे. तिथं तुम्ही ट्रॅफिक वाले बघू शकता. आणि बऱ्यापैकी लोक हेल्मेट घालून येतात. हेल्मेट ते बघा ती घरात तुम्ही तेरी हेल्मेट आहे ते बघा. अजून 2 हेल्मेट आले विजय थाला प्रतिष्ठित सीएम आहे त्याला. मीनाक्षी मंदिर दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो धनुषकोडी रामेश्वरम. आणि इथे बघू शकता तुम्ही आम्ही जेवण करायचं स्वयंपाक केलेला आहे. गोपाळ महाराज यांनी स्वयंपाक केला आणि आता जेवण करत आहे आम्ही. जेवण झाल्याच्या नंतर इथं मुक्काम करणार आणि रामेश्वरम साठी सकाळी दर्शनासाठी येणार. आता आम्ही सध्या रामेश्वरम मध्ये आहे, पण इथं काय पाण्याची इथं पण त्यांचा एवढा समुद्र जवळ असून पण काय ते पाणी यांच्या कामी येत नाही आहे का नाही. पाणी समस्या इथं ते खारट पाणी असते. आणि दुसरं म्हटलं आता आम्ही जार विकत घेतलेला आहे. पाणी सुविधा नाही पण इथे ठिकठिकाणी. आणि असं म्हणतात आपलं कॅन घेतली आम्ही जार. आता हे पडलं आम्हाला 250 रुपयाला. 50 रुपयाला त्याच्यातलं पाणी आणि डिपॉझिट 200 रुपये घेतलं. आपण जोपर्यंत आपल्याजवळ ठेवला तर चालते, नंतर आपण मोफत द्यायचा. आता आम्ही जेवण केलेलं आहे आणि जेवण करून आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन बसतो. इथे फील घेत आहे, आवाज ऐकू शकता समुद्राचा लाटा. मी रामेश्वरम मंदिराच्या बाहेर आहेत. हे रामेश्वरम मंदिराचं हे गेट आहे आणि आम्ही आता थोडं इथं फिरत आहे नाईट आउट. तर थोडं आम्ही सगळं आसपासचा एरिया आहे ना पूर्ण आम्ही फिरून बघत आहे आणि बघूता किती काय 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 नाही. आपण कधी आलो नाही, नवीन फर्स्ट टाइम आहे. सगळे जेवढे मंदिर असतील तेवढे आपण सगळेच दर्शन घेणार आहे, सगळे मंदिर बघणार आहेत. थोडं आता आम्ही रात्रीचे एक चक्कर मारते कारण की उद्या सगळे आंघोळ वगैरे आली त्याच्यानंतर आम्ही सगळे मंदिराचं दर्शन करणार. आणि आताच आपण समुद्र बघितला आणि समुद्राचं आतलं जे गाव आहे रामेश्वरम आता धनुषकोडी इथं समोरचे धनुषकोडीकडे जाणार. लास्ट लँड ऑफ इंडिया. बघूया पण सोबत राहा आमच्या सगळं दाखवतो आपण जेवढं तेवढं चांगलं चालेल. थोडं सोबत असते 20-19 फरक असतेच. हर हर महादेव. मैं उड़ीसा से आया हूँ, रामेश्वरम दर्शन करने के लिए आया था. तो यहाँ पे एक मेरा फ्रेंड आया हुआ है. आ जाओ भाई सामने. हम 2 मित्र आए थे यहाँ पे दर्शन करने के लिए. तो समुद्र किनारे भजन कर रहे थे. तो हमारा भजन सुन के ये सब पूरा प्रेमी है, प्रेमी है. महाराष्ट्र के बहुत प्रेमी है, भगवत प्रेमी है. सब श्री राम भक्त है, श्री राम प्रभु के प्रेमी है. अचानक हमारा कीर्तन सुन के आ गए. यहाँ पे पूरा भाई है भाई. कौन बोलता है जन जी कीर्तन नहीं करता, करते हैं. देखो देखो देखो. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हरे कृष्णा The next day. दिले 5 रुपये दिले मी. राहू द्या लावू द्या का. पॅक करला का नाही तुम्हाला. क्वार्टर क्वार्टर की इन दोनों ने मेरे सामने अभी वो जरा मेरे को चिल्ले जान दे राव से. आता आम्ही आलोय 22 कुंडाचं स्नान करायला आणि रामेश्वर मंदिराच्या बाहेर हे पहिला कुंड म्हणजे समुद्र म्हणजे अग्निकुंड म्हणतात याला. आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहे आतमध्ये 22 कुंडाचं स्नान करायला. आणि त्याच्यापैकी पहिला कुंड म्हणजे अग्निकुंड. आणि समुद्राच्या बाहेर आल्याच्या नंतर आम्ही आता 22 कुंडाकडे जाते. 22 कुंड कुठे आहेत माहिती का, हे मंदिर रामेश्वरमचं हे म्हणजे कमान आहे. त्या कमानीपाशी आल्याच्यानंतर तिथून राईट मारून स्ट्रेट जायचं सरळ आणि त्याच्यानंतर ते 22 कुंड आहेत. 22 कुंडाचं स्नान केल्याच्या नंतर आपण महादेवाचं दर्शनासाठी जाणार आहे. आता आम्ही जात आहे 22 कुंडाचं स्नान करायला. आणि इथं मोबाईल अलाउड नाही पण मी मोबाईल आणलेला आहे. बघूत आता काय होते. बघू शकता तुम्ही व्ह्यू. आता आम्ही 22 कुंडाचे स्नान करून आता बाहेर आलेलो आहे आणि आता
हे बघू शकता तुम्ही, ही रांग आहे, दर्शनाची रांग आहे. आता याच्यात आम्ही रांगेत लागणार आहे, दर्शन घेणार आहे. बरोबर आहे, 5 मिनिट जायचं. आता आपण आपले सहकारी काही येत आहेत आणि ते आल्याच्या नंतर आपल्याला आता दर्शनाला जायचं. हॅलो. मग आता आम्ही लाईनीत लागणार आहे दर्शनाच्या याच आणि येतो. बघू आता किती वेळ. तर आता आमचं श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शनाला थोडा वेळ लागला. तर आम्ही जनरल म्हणतात तिकडे, जनरलमध्ये गेलो. आम्ही काय कोणतं तिकीट वगैरे काही काढलं नव्हतं, पास नव्हती काढली आणि मनात अतिशय शांतता पोहोचली आहे. आणि आता आम्ही इथून डायरेक्ट धनुष्कोडी इकडे लगेच आमचं प्रस्थान होणार आहे. आता निघणार आहे आम्ही. बाकी